नमस्कार मंडळी, कष्टाळू शेतकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण आलो आहे अशा एका कष्टाळू शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी की अगदी 3 फुटाची विहीर, आजपर्यंत कधीही न पाहिलेली अशी विहीर, म्हणजे अगदी लहानात लहान 3 फुटाची विहीर. आपण 1 एकरामधली विहीर पाहिली असेल, 2 कोटी एवढ्या खर्चापर्यंत मोठमोठ्या विहिरी पाहिल्या असतील. पण मंडळी, आज आपण एक अशी विहीर पाहणार आहोत जी अगदी कमी जागेमध्ये, कमी खर्चामध्ये व कमी पैशामध्ये अगदी 3 फुटाची विहीर पाहण्यासाठी आपण आलो आहोत त्या शेतीमध्ये. तर मंडळी, चला तर पाहूयात ही 3 फुटाची विहीर. तर मंडळी, जाणून घेऊया त्यांचा थोडक्यात परिचय. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि परिचय. माझं नाव बाजीराव सदाशिव हजारे. मी राहणार कुमठे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. तर बाजी नाना, 3 फुटाची विहीर खोदण्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? आमच्यात शेजाऱ्याने श्यामगुंड रामचंद्र पाटील ह्यांची हिर काढायला, श्यामगुंडा पाटील ह्यांची हिर काढायला शेनी राजापूरचे. बर. मग ह्यांचा संपर्क ह्यांच्याशी झाला. ह्यांनी ह्यांची हिर काढायला आल्यामुळे नाही, ह्यांची हिर आम्ही बघितली शेजारी असल्यामुळे. मग परत ना आम्हाला बी म्हणले, ह्यांनी काय म्हटले, तुमची बिन बाई ना तुमची हिर काढायची. बर. मग म्हटलं माझं एक होल आहे, मला पाण्याची काही लय कमतरता नाही. नाही म्हटले तुमची हिर काढायची. बर. मग काढा तर काढ्या म्हटलो. बर. मग आम्हाला पण काय वाटलं, बरं हे आपली एकर रान आहे, होला किंवा आपली हिर बरी बारकी 3 फुटाची हिर आहे, त्यात काढलेलं चांगली, कवा तर काढलं मी बरं वाटलं असं वाटलं, म्हणून आम्ही ती हिरीच आम्ही, म्हणजे बोरचं पाणी वगैरे कमी आलं तर विहिरीचं पाणी आपल्या उसाला, शेतीला पोहोचता येईल, त्यासाठी तुम्ही विहीर काढायला ठरवलं. आम्ही कमी क्षेत्र असल्यामुळे नाही, कमी जागेत ती हिर आम्ही काढायचे निर्णय आम्ही तो जरा घेतला. आम्हाला ते बरं वाटलं कमी जागेत, म्हणून कमी जागा, खर्च कमी, त्यामुळे तुम्ही 3 फुटाची विहीर काढायचा निर्णय घेतला. तर मंडळी, 3 फूट विहीर खोदणारे तर हे आहेत राजापूरचे काका, जे की 3 फुटाच्या विहिरी काढण्याचं काम करतायत. तर जाणून घेऊया त्या 3 फूट विहिरीची अधिक माहिती. काका, तुमचं नाव आणि थोडक्यात परिचय. माझं नाव संपत जगन्नाथ चव्हाण, राहणार राजापूर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर तुमचा? मोबाईल नंबर 98-769-762. 98-769-762. आता सध्या टंचाईचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि जमिनीमध्ये पाण्याची पातळी सुद्धा कमी झालेली आहे. तर सध्याच्या ह्या टंचाईच्या काळामध्ये विहीर खोदलेली बरी की बोर मारलेली बरी? विहीर खोदलेली बरी. ते कसं काय बरं? म्हणजे मी बरोबर 3 फुटांना खाली जातो. बर. आणि खाली पाण्यात साठा करतो. बर. त्यामुळे साठा जास्त होतो. बोरला साठा कमी आणि विहिरीला साठा जास्त. वर्ण वेस्टेज रान कमी काढतो. बर. आणि पाण्यात रान वाढवतो. बर बर. म्हणजे ह्या विहीर 3 फूट विहीर खोदण्याचा फायदा काय, आपल्या शेतकऱ्यांसाठी फायदा काय त्याचा? फायदा म्हणजे मोबाईल पाणी मिळतो बोरपेक्षा. 2-3 एकर सगळं पाणी पित. 2-3 एकर क्षेत्र पिण्यासाठी ही 3 फुटाची विहीर बास होऊ शकते. काका, ह्या 3 फुटाच्या विहिरीचा शेतकऱ्यांना फायदा काय? फायदा म्हणजे कमी जागेत. बर. कमी जागेत मुबलक पाणी. बर. आणि क्षेत्र कमी होतंय, माल कमी निघतोय, पैसे कमी लागतात. बर. म्हणजे 4 फायदे आहेत. एक तर कमी जागा लागते, एक तर क्षेत्र कमी असणाऱ्या म्हणजे छोट्या किंवा लहान शेतकऱ्यांना 3 फुटाची विहीर फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर मटेरियल किंवा त्यातला जो कचरा निघणार आहे त्यासाठी सुद्धा जागा एकदम कमी लागते. 1-2 लाख रुपये विहीर होती आणि कमी खर्चामध्ये ही विहीर होते. 1-2 लाख रुपये मध्ये ही विहीर होऊन जाते. काका, तुम्ही विहीर खोदण्याचं काम कधीपासून करता? मी 2001 पासून करतो. 2001 पासून विहीर खोदण्याचं तुम्ही काम करता. काका, तुम्ही किती विहिरी खोदलेल्या आहेत? आतापासून मी 600 विहिरी खोदली. आतापर्यंत 600 विहिरी खोदलेल्या आहेत. पहिली विहीर खोदताना त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे? पहिली विहीर करताना ते एक बाहेरला माणूस आलता, त्याच्या मागे लागलो आम्ही, पण त्याने काय आमची विहीर पाडली म्हणून आमची आम्ही चालू केली. बर. म्हणजे पहिला ठेकेदार आला होता, त्याच्या तुम्ही म्हणजे विहीर खोदण्यासाठी त्याच्या कामाची विनंती केली, पण त्याने काही तयार झाली नाही. म्हणून त्यामुळे तुम्ही स्वतःच विहीर खोदण्यासाठी एका महिन्यात मी 4 विहिरी पाडल्या आमच्या गावात. बर. एका महिन्यामध्ये 4 विहिरी पाडल्या. तर आपण टेपनच माप घेऊ एक डायरेक्ट 3 फूट आहे का काय, कारण आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांना शी विहीर बघायची आहे, पाहायची आहे. बरोबर. 3 फूट आहे. 3 फूट माप भरतंय का ते? टेप टाकून आपण बघूया. आणि याची खोली किती आहे व त्याचा खर्च किती होतो तो पण आपल्या शेतकऱ्यांना एकदा सांगूया आपण. काका, तुम्ही सांगितल्या पद्धतीनं ही रिंग अगदी बरोबर 3 फुटाची तर आहेच,
ह्या रिंगेची टिकवण क्षमता कशी आहे? कारण विहिरीचा म्हणजे मातीचा लोड वगैरे ह्या त्याबद्दल हे टिकवण क्षमता कशी आहे ह्या रिंगेची? हो, आता मी आज 2001 पासून पडतो ना विहिरी, तेव्हापासून एका विहिरीत कुठे काय तक्रार राहिली नाही काय. बर, म्हणजे ह्या रिंगची म्हणजे सिमेंटच्या रिंगची रिंगेला काय झालं नाही, कुठे हिरड असायला नाही, कोणाची पडली नाही, काय नाही. म्हणजे टिकवण क्षमता सुद्धा या रिंगची चांगली आहे आणि मजबूत तर एकदम काय होत नाही. पहिल्यांदा एक विहीर पाडले हे शिरतोड्यांची. शिरतोड्याच्या विहीर गेल्यावर बापूच आलं. मग बापूंची विहीर पाडली मी. बापूची पाडल्यावर पुन्हा मग ही चालू केली. मग बापूलाच विचारा मी किती बापूला पाणी चाललं आणि बापूची विहीर कशी पाडली. बापूच माहिती तुम्हाला सांगते माझ्याकडे. हो बरोबर आहे. माझी विहीर 2 मोटरी विहीर काढत असताना कंटिन्यू पाणी चालू होतं. पण विहीर काढत असताना पाणी निघना, अजिबात निघना, त्यामुळे काम आम्हाला बंद करावं लागलं. सध्या जरा उन्हाळा आहे, थोडस कमी जाणवतंय. मग आता शेजारी आम्ही विहीर पाडवले. आता जरा थोडे 5 फूट काम करून घ्यायचंय. सध्या मामा तुमच्या विहिरीला पाणी किती चालतंय? किती तास चालते मोटर तुमची? पाणी आता सध्या 1.5-2 तास चालतंय. 1.5-2 तास. त्यामुळे तुमचं क्षेत्र किती एकर पाण्यानं भिजतं? 1.5 एकर क्षेत्र आहे आमच्या इथं, भिजते तेवढं. म्हणजे ह्या 3 फुटाच्या विहिरीमध्ये 1.5-2 एकर क्षेत्र तर सध्या अशा टंचाईच्या दिवसामध्ये भिजतंय. म्हणजे ह्या विहिरीचा तुम्हाला एक चांगला फायदा झालेला आहे. चांगला फायदा आहे, कमी खर्च आहे, कमी जागेत. मी स्वतः विहीर पाडली होती. मोठी विहीर पाडली होती. रान ढेसाळ असल्यामुळे ती पडली. 2-3 वेळा प्रयत्न केला, 5-7 लाखाला बुडलो. म्हणून ही संकल्पना आम्ही अंमलात आणलेली. काका, हा ब्लोअर आहे, हा कशासाठी म्हणजे विहिरीवर बांधलेला आहे? खाली ब्लोअर बांधला मी कशासाठी? खाली गेला मी जवळजवळ 50-60 फूट खाली गेलोय. वरनं हवा ऑक्सिजन जरा कमी पडतोय, ब्रेकर तापतोय, त्यामुळे जरा वरनं हवा सोडली की जरा बरं वाटतं. वारं खेळते, ऑक्सिजन मिळतोय आणि वार पण खेळते, जरा गार पण वाटते. म्हणून एक 3 फुटाची व्यास असल्यामुळं आत म्हणजे हवा आणि तर त्या ऑक्सिजन व हवा पुरवण्याचं काम हे ब्लोअर करते. तर मंडळी, आजपर्यंत आपण यारीच्या सहाय्यानं विहिरीमधलं मटेरियल काढताना म्हणजे कचरा काढताना, त्यामधला गाळ काढताना पाहिलेला आहे. त्यासाठी इंजिनचा वापर केलेला आहे. तर ह्या शेतकऱ्याने असा नवीन एक जुगाड केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी विहिरीमधला जो कचरा आणि जो गाळ आहे तो काढण्यासाठी त्यांनी रोटर व ट्रॅक्टरचा वापर केलेला आहे. तर तो जाणून घेऊया त्यांना ही संकल्पना कशी सुचली. बाजी नाना, तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली? कारण रोटर आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं रस्सी बांधून तुम्ही हे विहिरीतला गाळ कचरा काढला, तर ती संकल्पना तुम्ही कुठं बघितलीत किंवा हे डोक्यात तुमच्यात कसं चाललं त्याबद्दल सांगा जरा. आम्ही पहिले 40 फुटापासून आहे, हातानं दोघांनी आम्ही हातानं वडले. बादली खालनं हातानं वडले. म्हणजे हातानं विहिरीतला पहिला कचरा तुम्ही बादलीनं हातानं काढले. नंतर काय व्हायला, दोघांनी पण ती बादली येईना, ओलं लागायनंतर बादली येईना, मग खाली जाईल तसं ते आम्हाला वाढायचा त्रास व्हायला आला. मग आपलं खाल्लं ओला माल यायला आला, ते त्रास व्हायला वाढायचा. म्हणून आम्ही काय केलं, ते जुगाड आम्ही जरा घरचं जरा ट्रॅक्टर होतं ते आणून आम्ही सगळ्यांनी मिळून, नानाने बापूने मिळून त्याची पाती काढली रोटरची, आणि ट्रॅक्टरला आम्ही ते यारी पद्धतीने ती जरा जमते बघितलं. जशी यारीला रस्सी असते तशी ट्रॅक्टरच्या रोटरला रस्सी बांधली आणि बादलीच्या साह्यानं तुम्ही माल घेतला, माल वरती काढलेला आहे. मग ते आम्ही बघितलं, गड्या माणसांच्याकडे पण आम्हाला दमणूक व्हायला नाही, गडी मिळणार. आता काय करायचं, म्हणून आम्ही आपलं स्वतः ट्रॅक्टर आहे, मग ते आणून आम्ही बघ्या म्हटलं एकदा प्रयत्न करून. जर आपलं सक्सेस झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मग काय वाढायचं कसं होईल तसं. मग ते आम्हाला ते सक्सेस झालं नाही, मग आम्ही त्याच्यावर चालवलं. सक्सेस झालं मग त्याचा फायदा पण झाला. फायदा म्हणजे गडी माणसाचा खर्च वाचला आणि काम सुद्धा फास्ट व्हायला म्हणजे आपले 2 फायदे झाले. एक म्हणजे गडी माणसाचा पैशाची बचत झाली आणि दुसरं म्हणजे काम फास्ट झालं. म्हणजे हा एक जुगाड आपल्याला शेतकरी बांधवांना एक चांगला पर्याय आहे. विहिरीतलं मटेरियल आपलं कमी जागेत ट्रॅक्टर उभा राहतंय आणि कमी जागेत म्हणजे सगळं ते काम करतंय ना, माल काढायचे आणि जागेवर उभा नाही ती. बरोबर. आणि डिझेलची सुद्धा बचत, डिझेलची बचत होती. इतकं येत नाही, मला काय धोका नाही. बरोबर. आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन कष्टाळू शेतकऱ्यांच्या मुलाखतीसह. तोपर्यंत धन्यवाद.